ओके, आता मी याच्यात टेस्ट केली ना तुमची, तर आता दोन गोष्टी चेक केल्या आपण. डोळ्यातलं पाणी किती आहे आणि दुसऱ्या डोळ्याच्यावर एक ऑइलचा लेअर असतो, तो कसा आहे. ओके, तर तुमच्या डोळ्यातलं पाणी एकदम नॉर्मल आहे. ओके, पाणी व्यवस्थित तयार होतंय, पण तरी सुद्धा तुमचे असे ब्लिंक होतात डोळे, कारण पाणी डोळ्यात टिकवायला वरनं एक ऑइलचा लेअर असतो आपल्या. ओके, तो ऑइलचा लेअर जो आहे तो कमी झालाय तुमचा. ओके, कमी झालाय. मग तो कमी झाला, ते कशामुळे कमी होतो. आता आपण जर स्क्रीन कंटिन्युअस तुमचा यूज आहे ना, कॉम्प्युटर यूज, आपण ज्यावेळी नॉर्मली बसलेलो असतो त्यावेळी आपल्या दर थोड्या वेळानं ब्लिंक होत असतं, बरोबर. ज्यावेळी तुम्ही स्क्रीन वापराल ना त्यावेळी ब्लिंकच होत नाही, डोळा उघडाच राहतो जास्त वेळ. ओके, मग ज्यावेळी ब्लिंक होतं त्यावेळी आपल्या डोळ्यावर पाण्यावर ऑइल स्प्रेड होते दरवेळी. पण समजा ते झालंच नाही ब्लिंक, तर काय होणार, ऑइल स्प्रेड व्हायचं कमी होणार, मग नुसतं पाणी राहणार. आणि पाण्याची प्रॉपर्टी काय, पाणी जर आपण पुसलं म्हणजे फरशी पुसली, जरा वारा लागला की पाणी वाळून जातं, पण तेल असेल तर ते वाळत नाही, तसं राहतं. मग ते ऑइलचा अगदी पातळ लेअर तो महत्वाचा आहे, कारण नाहीतर काय होतं, पाणी लगेच वाळतंय. ओके, मग त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुम्हाला जे वडील म्हणतात की हा म्हणतात की सारखं असं होतंय डोळ्याला न कळत, त्याचं कारण काय, आपण नॉर्मली आपल्या डोळ्यावरचा जो लेअर आहे ना तो 10 ते 15 सेकंद इंटॅक्ट राहतो, म्हणजे डोळ्याला पाण्याचा लेअर राहतो तो. तुमचा काय होत आहे, दर आता बघितलं ह्याच्यामध्ये 2.6 म्हणजे जवळजवळ 2.5 सेकंदात तो लेअर वाळून जातोय तुमचा. ओके, लेअर वाळला की काय होतं, आपल्याला ब्लिंक करावं लागतं, कारण इरिटेशन व्हायला लागतं ना डोळ्यामध्ये, म्हणून तुमचा तो ब्लिंकिंग रेट वाढतोय. लोकांना जाणवतं की तुम्ही असं असं करायला लागलं, हे रिफ्लेक्स आहे, म्हणजे पाणी व्यवस्थित आहे पण ऑइल नाही आहे, आणि त्यामुळे तुमचा डोळा आता ब्लिंक करायला लागलाय. तो ऍक्च्युली चांगला आहे, कारण त्याच्यामुळे प्रोटेक्ट होतोय. ओके, पण आपल्याला त्याची रेमेडी करायला पाहिजे. मग रेमेडी काय करायला पाहिजे, ऑइलचं लेअर वाढवायला पाहिजे, बरोबर. मग ऑइल कुठल्याही ड्रॉपमध्ये मिळत नाही आपल्याला. ड्रॉपमध्ये जे आम्ही देतो ना ते सगळे पाण्याचं लेअर वाढवायसाठी असतं. ऑइलचं लेअर वाढवणारे ड्रॉप फारसे नाहीत किंवा ते एवढे युजफुल नसतात. मग आपलं जे नॅचरल ऑइल आहे ते कुठं असतं, पापणीच्या कडांना स्मॉल ग्रंथी असतात, मिबोमियन ग्लँड म्हणतो आम्ही त्याला. त्या ग्रंथीतून आपण ज्यावेळी ब्लिंक करतो, नॅचरल मेकॅनिझममुळे त्या ग्रंथींमधून ते ऑइल लेअर येत असतो, तयार होत असतो. ओके, तुमचं ब्लिंक कमी होतं त्यामुळे तो ऑइल आता तयार व्हायचं कमी झालंय, बरोबर. मग आपल्याला ते ग्रंथी स्टिम्युलेट करावे लागतात. ओके.